हॅलो, हाय, नमस्कार. मी जया जाधव. तुम्ही पाहत आहात जयाचे व्लॉग. आज दिवसभरात मी काय केलं आहे ते तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. 4 दिवसापूर्वी मी गहू भिजवला होता कुरडईसाठी. 2 किलो गहू घेतलेला आहे. गहू छान असा भिजलेला आहे. आता मी मिक्सरच्या भांड्यावर तो वाटून घेणार आहे. थोडंसं मिक्सरच्या भांड्याला मीठ लावून घेतलेलं आहे. आता त्यामध्ये आपल्याला गहू टाकायचा आहे. मीठ टाकल्याने आपला जो चिक आहे ना, तो मिक्सरच्या भांड्याला खूप चिटकत नाही आणि मिक्सरचं भांडं साफ होतं लगेच. पल्स मोडवर 1 मिनिटभर आपल्याला फक्त हा गहू बारीक करायचा आहे. थोडंसं मधून चमच्याने मिक्स करायचा आहे. वरती चिटकून राहतो गहू आणि तो बारीक होत नाही आणि खूप पण बारीक नाही करायचा. आणि पूर्ण गहू आपल्याला असाच मिक्सरवरती वाटून एका भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे. मी पूर्ण गहू मिक्सरवरती वाटून काढून घेतलेला आहे, खाली घेतलेला आहे. आता मी हे सर्व सामान एका डब्याला मी कपडाही बांधून घेतलेला आहे. पाणी, मीठ सर्व तयारी करून घेतलेली आहे आणि आता आपल्याला गव्हाचा चिक घ्यायचा आहे. तर एका भांड्यामध्ये पाटी असेल किंवा मग परात असेल, काही असेल, त्यामध्ये आपल्याला थोडा गहू घ्यायचा आहे आणि पहिला 2 ते 3 मिनटं हाताने व्यवस्थित चुरून घ्यायचा आहे. जास्त वेळ पण चुरायची गरज लागत नाही, कारण हा आपण मिक्सरवरती वाटलेला आहे. त्यानंतर यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि परत 1 किंवा 2 मिनटासाठी छान असं चुरून घ्यायचं आहे. या भांड्यालाही आणि हातालाही मीठ लावायचं आहे. व्यवस्थित चुरून झाल्यानंतर छान असा घट्ट आपल्याला चिक मिळतो. हे बघा. आता ह्या गव्हाला आपल्याला छान असं चुरून घ्यायचं आहे हातावर, म्हणजे पूर्ण चिक आपल्याला खाली भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि गहू वेगळे ठेवायचा आहे. हे बघा, अशा प्रकारे. आणि त्यानंतर आपल्याला हा चिक गाळून घ्यायचा आहे. त्याआधी आपल्याला कपडा पण छान असा ओला करून घ्यायचा आहे आणि त्याला मीठही लावायचं आहे. आणि हे असं प्रत्येक वेळेस करायचं आहे. आणि गहू किती वेळ चुरायचा आहे? जोपर्यंत आपल्याला छान असा घट्ट चिक मिळतोय ना, तोपर्यंत आपल्याला असं करायचं आहे. 3 किंवा 4 वेळेस तुम्ही पाण्यात व्यवस्थित चुरून घेतला ना गहू, तर बास होतो. पण जर तुम्हाला वाटलं की त्यामध्ये आणखी चिक आहे किंवा घट्टसर पाणी निघतंय दुधासारखं, तर तुम्ही आणखी 1 ते 2 वेळेस करू शकता. हाताने व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि पूर्ण हा आपला चिक ना गाळून घ्यायचा आहे. तर पूर्ण माझा चिक काढून झालेला आहे. तुम्हाला मी दाखवते. तुम्ही पाहू शकता, असा घट्टच आपला छान असा चिक तयार झालेला आहे. रात्रभर मी त्याला तसंच ठेवलं आणि दुसऱ्या दिवशी त्यावरचं पूर्ण पाणी काढून टाकलेलं आहे. हाताने हा चिक व्यवस्थित फोडून घेते, म्हणजे एकसारखा करून घेते, कारण हा घट्ट होऊन बसतो तळाशी. चिक मोजून घेतला मी. जेवढा चिक होता त्याच्यापेक्षा 1.5 पट पाणी मी गरम करायला ठेवलेलं होतं. त्यामध्ये मीठ टाकून घेतलं आणि एक्स्ट्राचं जे अर्धा पातेलं पाणी होतं ना, ते काढून घेतलेलं आहे मी. लागलंच तर आपल्याला वरतून टाकायचं आहे. व्यवस्थित चिक मी हटून घेतलेला आहे आणि मस्त असं शिजून पण घेतलेलं आहे. तर चिक शिजलेला आहे आणि मी कुरडया आता घालून घेते. खूप छान असा आपला चिक शिजलेला आहे. नॉर्मली काय होतं, जेवढा चिक आहे ना तेवढंच पाणी कुरडईला लागतं, पण मला काय होतं, थोडंसं जास्त पाणी लागतं. आता समजा 1 पातेलं जर चिक असेल तर मला 1.5 पातेलं ते 2.25 पातेलं पाणी लागतं. गहू कोणता आहे त्याप्रमाणे पाण्याचं प्रमाण कमी जास्त होऊ शकतं. तुम्हाला जसं लागेल तसं तुम्ही अंदाज घेत पाणी टाका. सकाळी सकाळी लवकर घातल्या ना कुरडया की एका दिवसात बऱ्यापैकी सुकतात. अशाच प्रकारे मी सर्व कुरडया करून घेते आणि खूप छान कुरडया झालेल्या आहेत. आपले एक तार सुट्टी दिसत आहे. पातळ नाही, घट्ट नाही, व्यवस्थित असं झालेलं आहे. पूर्ण कुरडया करून घेतलेल्या आहे आणि काही कुरड्याला मी थोडंसं कलर पण लावलेला आहे. हे बघा, लाल कलर लावलेला आहे. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कोणताही कलर लावू शकता किंवा प्लेन पण ठेवू शकता. आपल्या ना सर्व कुरडया करून झालेल्या आहेत. आता छान अशा त्या वाळतील. तर 2-3 दिवसापासून मी एक रोप आणून ठेवलं होतं मोगऱ्याचं आणि ते लावायचं राहिलं होतं. तर तोही आजच प्रोग्राम करून घेतला मी. तर छान असं एका मोठ्या बकेटामध्ये हे रोप लावून घेतलेलं आहे. खूप छान वास येत होता. ज्यावेळेस आणलं होतं त्यावेळेस कळ्या होत्या आणि आता छान असे मोगऱ्याची फुलं उमललेले आहेत. तर सकाळी कुरडई झाली, त्यानंतर रोप लावून झालं आणि आता बनवत आहे मी केक. तर रोप लावायला जाताना मी केक ना बेक करायला ठेवला होता. छान असा बेक झाला. थंड करून घेतलेला आहे आणि 2 लेअरमध्ये कट करून घेतलेला आहे, कारण क्रीम जास्त पाहिजे नको असल्यामुळे 2 लेअर केलेले आहेत. तुम्ही 3 लेअर पण करू शकता. आणि हा रेड वेल्वेट केक ना खूप छान चविष्ट लागतो. तोंडात ठेवल्या ठेवल्या विरघळतो. छान असं दुधाने मी सोक केलेलं आहे. तुम्ही पाण्याने पण सोक करू शकता. तुम्हाला मध्ये फिलिंग कशाची करायचं आहे ते तुम्ही ठरवा. तुम्हाला जसं पाहिजे तसं तुम्ही फिलिंग करा. तर मस्त असा हा केक मी बनवून घेते. तर आपला रेड वेल्वेट केक तयार झालेला आहे. तुम्हाला कसा वाटला?
कुरडई पण आपली छान अशी सुकलेली आहे, बिलकुल पण याच्या तारा गळत नाही आणि पांढरी शुभ्र अशी कुरडई आपली तयार झालेली आहे। आणि जो गहू होता ना, म्हणजे चिक घेऊन राहिलेला जो गहू होता ना कोंडा, तो पण मी वाळवून घेतलेला आहे, कारण याची ही भाजी खूप छान होते। याला बुशारी सांडगा म्हणतात आमच्या इकडे, तुमच्या इकडे काय म्हणतात? याची ही भाजी मी तुम्हाला नक्कीच कधीतरी करून दाखवेल। तुम्हाला माझे व्लॉग आवडतात का? आवडत असतील तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। परत भेटू, तोपर्यंत बाय बाय।